नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:26 ते 9:08 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:49 ते 12:31 आणि यमगंड काळ दुपारी 3:54 ते 5:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस तुमच्या कर्तृत्वाला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य निर्णय याच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची कामं सहजपणे पूर्ण करू शकाल. त्यामुळे आज संधी तुमच्या दारात येणार आहे. तिला योग्य वेळी ओळखणं तुमच्याच हातात आहे. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून चतुर्थ स्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग बनवत आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात यशाचे संकेत असले तरी घरगुती बाबींमध्ये थोडा संयम राखणं आवश्यक राहील. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि काम करण्याचा उत्साह उत्तम राहील. कामाचा उरकही जबरदस्त दिसून येईल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाचं कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. नवीन प्रकल्प किंवा नवीन कल्पनांवर काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. नवीन लोकांशी भेट होईल आणि त्यातून भविष्यात फायदेशीर ठरणारे संपर्क निर्माण होऊ शकतील. मात्र प्रवासादरम्यान आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींशी छोट्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कामाचा ताण घरात घेऊन जाऊ नका. शांतपणे संवाद साधलात तर वातावरण पुन्हा सुरळीत होईल. आजचा संदेश. आज तुमच्या कृतीतूनच तुमची ओळख निर्माण होणार आहे. आत्मविश्वासाने पुढे चला. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस संयम, सावधगिरी आणि योग्य आर्थिक नियोजनाची गरज भासवणारा आहे. घाईघाईने घेतलेला निर्णय नंतर बदलावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. तृतीयात भ्रमण करणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे. अर्थात आजच्या दिवशी प्रवास योग जास्त संभवतात. महत्त्वाचं म्हणजे कामाचा उरक सुद्धा तुमचा दांडगा राहील. बिझी डे तुमच्यासाठी होणार आहे. वेळोवेळी बरीचशी कामं तुमच्या समोर येतील आणि ती तुम्ही पूर्ण सुद्धा करून दाखवाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे करताना मात्र थोडं विचारपूर्वक काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्रात नियमित कामांवर लक्ष केंद्रित करा. नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी तिचा पूर्ण अभ्यास करा. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही निर्णय तुमची क्षमता ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. थकवा, पचनाचे त्रास किंवा रक्तदाबाशी समस्या संबंधित असल्यास
दुर्लक्ष करू नका. आजचा आपला संदेश. आज घेतलेली सावध भूमिका उद्याचा मोठा तोटा टाळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध आणि भविष्याचे नियोजन आणि नवीन संधी याचा सुंदर समतोल राखणारा ठरू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर भविष्यात त्याचा फायदा होऊ शकेल. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये असलेल्या शुक्राबरोबर प्रतियोग करीत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही भावनिक चढ उतार जाणवू शकतात, पण त्याचबरोबर नवीन संधीही समोर येऊ शकतात. खास करून आजच्या दिवशी थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक खर्च हे थोडे जास्त होऊ शकतात, त्या संदर्भात काळजी घ्या. मुळातच तुमच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात, त्यामुळे खर्चही तेवढ्याच प्रमाणात होतो. याचबरोबर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास ऋतू बदलामुळे दिसून येऊ शकतील, अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. आर्थिक संदर्भातले व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी थोडा विचार करा. आजचा आपला संदेश. प्रत्येक बदल हा नवीन संधी घेऊन येतो. योग्य विचार आणि संयम ठेवला तर यश निश्चित मिळते. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध, भविष्याचे नियोजन आणि नवीन संधी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही अनपेक्षित संधी तुमच्या समोर उभ्या राहू शकतात. त्यामुळे प्रत्येक क्षण सकारात्मक दृष्टीने स्वीकारा. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तुमच्या राशीतील शुक्राबरोबर प्रतियोग तयार होत आहे. हा योग भावनिक उतारचढाव निर्माण करू शकतो, पण त्याचबरोबर नातेसंबंध अधिक दृढवत करण्याची संधीही देईल. आज वैवाहिक जीवनात प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक सदृढ होतील. एखाद्या छोट्या कारणामुळे मतभेद झाले तरी ते फार काळ टिकणार नाही. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठीही हा दिवस समाधानकारक आहे. भविष्याशी संबंधित काही नवीन संधी आज मिळू शकतात. व्यवसाय विस्तार, नवीन काम किंवा नवीन संपर्क याबाबत सकारात्मक घडामोडी होतील. आर्थिक बाबतीत दिवस स्थिर राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज घेतलेले काही निर्णय पुढील काळात फायदेशीर ठरू शकतात. आजचा संदेश. विश्वास आणि संयम हीच प्रत्येक नात्याची खरी ताकद असते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही, त्यामुळे परिस्थितीला शांतपणे सामोरं जाणं अधिक योग्य ठरेल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून व्ययस्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार होत आहे, त्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस फारसा अनुकूल नाही. कार्यक्षेत्रात नवीन निर्णय, मोठी गुंतवणूक किंवा नोकरीत बदल यासारख्या गोष्टी आज टाळाव्यात. आधी सुरू असलेली कामं पूर्ण करण्यावर भर द्या. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताण, झोपेचा अभाव किंवा थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. व्यवसाय करणाऱ्यांनी जोखीम टाळावी. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद टाळा. संयमाने काम केल्यास अडचणी सहज दूर होतील. आजचा संदेश. आज निर्णयांपेक्षा संयम अधिक फायदेशीर ठरेल. यानंतरची जी रास आहे
ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि भाग्याची उत्तम साथ घेऊन आला आहे. मनामध्ये नवीन विचार येतील आणि त्यापैकी काही विचार भविष्यात तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकतात. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून लाभस्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार होत आहे. हा योग शिक्षण, प्रेम, सर्जनशीलता आणि नवीन सुरुवातीकरता अनुकूल मानला जातो. आज तुमचा आत्मविश्वास उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. विद्यार्थ्यांसाठी दिवस खूपच चांगला आहे. अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढलेला दिसेल. जर तुम्ही नातेसंबंधात किंवा प्रेमसंबंधात असाल तर नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. वैवाहिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील. गर्भवती महिलांकरता दिवस अनुकूल आहे. शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगमध्ये असणाऱ्यांना अचानक लाभाची संधी मिळू शकते. मात्र लोभ न करता नियोजनबद्ध पद्धतीने निर्णय घ्या. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवलं तर आर्थिक संतुलन अधिक चांगलं राहील. आजचा संदेश. आजची सकारात्मक ऊर्जा आणि योग्य कृती तुम्हाला यशाच्या आणखीन जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब आणि मानसिक समाधानाला प्राधान्य देणारा ठरू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहिल्यास तुमच्या कामामध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्यामुळे आज आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की काढा. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून दशम स्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार होत आहे. हा योग घरगुती सुख, स्थावर मालमत्ता आणि कौटुंबिक निर्णयांसाठी महत्त्वाचा मानला जातो. आज घरातील व्यक्तींशी तुमचे संबंध अधिक मधुर राहतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घराशी संबंधित काही निर्णय आज मार्गी लागू शकतात. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचे योगही संभवतात. जर तुम्ही घर, जमीन, वाहन किंवा वास्तूशी संबंधित काही काम करणार असाल तर त्याकरता दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रातही मन स्थिर होईल. त्यामुळे घेतलेले निर्णय योग्य ठरतील. व्यवसाय करणाऱ्यांना घरातून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून नवीन संधी मिळू शकते. आजचा संदेश. घरातील आनंद आणि मनातील शांतता यापेक्षा मोठे सुख दुसरे कोणतेही नसते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींकरता आजचा दिवस वेग, उत्साह आणि यशाचा आहे. दिवसभर धावपळ होईल, पण त्याचबरोबर अनेक महत्त्वाची कामंही पूर्ण होतील. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून भाग्यस्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार होत आहे. हा योग धाडस, प्रवास, कागदपत्रे आणि महत्त्वाच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. आज भाग्याची साथ उत्तम लाभेल. हाती घेतलेली कामं वेळेत पूर्ण होतील. सरकारी कार्यातील कामं, कागदपत्रे, करार, कमिटमेंट्स, विमा किंवा प्रॉमिसेस पूर्ण करण्यासाठी दिवस अतिशय उत्तम राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क लाभदायक ठरतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास मिळेल. प्रवासाचे योग असल्यामुळे थोडी धावपळ होईल, पण त्यातून फायदाच होईल. फक्त आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती आणि वेळेवर आहार घेणं आवश्यक आहे. आजचा संदेश. धाडस, मेहनत आणि योग्य वेळ यांची साथ मिळाली की यश अटळ असते. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस आर्थिक बाबतीत संमिश्र असला तरी योग्य नियोजन केल्यास तो तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. पैसा येईलही आणि खर्चही होईल. त्यामुळे समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं. आज चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग
होत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आज काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याच वेळेस अनावश्यक खर्चही वाढू शकतो. त्यामुळे भावनेच्या भरात खरेदी करणं टाळा. मोठी गुंतवणूक, नवीन आर्थिक करार किंवा जोखमीचे व्यवहार आज पुढे ढकललेले योग्य ठरतील. व्यवसायात नियमित कामांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याकडेही लक्ष द्या. पचनसंस्था, आहार आणि थकवा याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने वागा. आर्थिक विषयांवर शांतपणे चर्चा करा. आजचा संदेश. आज पैसा कमवण्या इतकेच तो योग्य ठिकाणी खर्च करणंही महत्त्वाचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, नात्यांमधील समतोल आणि कामामधील यश घेऊन आलेला आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आज अनेकांवर पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय सकारात्मक दृष्टीतून घ्या. आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत असून सप्तम स्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार करत आहे. हा योग वैवाहिक जीवन, भागीदारी आणि सार्वजनिक संबंधासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि कामाचा वेग उत्कृष्ट राहील. रखडलेली कामं वेळेत पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या जबाबदारीची दखलही घेतील. वैवाहिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. जीवनसाथी बरोबरचे नातं अधिक घट्ट होईल. दोघांमधील समजूतदारपणा आणि हार्मनी वाढेल. जर काही दिवसांपासून एखादा छोटा गैरसमज असेल तर तो आज दूर होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठीही दिवस अनुकूल आहे. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल. आजचा संदेश. विश्वास आणि सातत्य या दोन गोष्टी आज तुमच्या यशाचा पाया मजबूत करतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि संयमाची परीक्षा घेणारा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसारच पूर्ण होईल. त्यामुळे घाई किंवा राग टाळणेच तुमच्या हिताचं ठरेल. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून षष्ठस्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार करत आहे. त्यामुळे दिवसभर व्यस्तता वाढू शकते आणि काही कामं अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होऊ शकतात. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. एखादं काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे मनामध्ये चिडचिड किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात मोठे निर्णय आज घेणं टाळा. नवीन प्रकल्प, नवीन गुंतवणूक किंवा नोकरीत मोठा बदल यासाठी दिवस अनुकूल नाही. नियमित कामांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी झोप, वेळेवर आहार आणि मानसिक शांतता महत्त्वाची ठरेल. आजचा संदेश. आज संयम राखला तर उद्या परिस्थिती नक्कीच तुमच्या बाजूने बदलेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस लाभ, मित्रांचे सहकार्य आणि आनंददायी घडामोडी घेऊन आलेला आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आज मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून पंचम स्थानातील शुक्राबरोबर प्रतियोग तयार होत आहे. हा योग आर्थिक लाभ, मैत्री, प्रेमसंबंध आणि भविष्यातील नियोजनासाठी शुभ संकेत देतो. आज तुमचा मूड अत्यंत चांगला राहील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. अचानक काही आर्थिक लाभ मिळू शकतात. मित्रपरिवाराकडून महत्त्वाची मदत किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल
तर आजचा दिवस नात्यात अधिक गोडवा निर्माण करणारा आहे. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. भविष्यासाठी आर्थिक नियोजन किंवा बचतीचा विचार करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. खर्च होतील, पण ते आवश्यक आणि योग्य कारणांसाठी असण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस प्रेरणादायी राहील. अभ्यासात चांगली प्रगती होईल. आजचा संदेश: आज मिळणाऱ्या छोट्या छोट्या संधीचं उद्या मोठ्या यशाची सुरुवात या संधीच ठरू शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 जुलै 2026 दैनिक राशीफळ. ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण त्या दिशेने योग्य कृती करणं आपल्या हातात असतं. म्हणूनच सकारात्मक विचार ठेवा, संयम बाळगा आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहानं जगा. पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक राशी फलासहित. धन्यवाद.